आज आपल्यासोबत आहेत शुभ ऍड अँड टेकची क्रिएटिव्ह टीम. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या कामाची प्रोसेस कशी असते. मला तुम्हाला विचारायचं आहे की एखादं होर्डिंग अधिक इम्प्रेसिव्ह बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी मॅटर करतात. होर्डिंग हे फक्त 3 ते 5 सेकंद बघितलं जातं. सो त्याच्यावर व्हिज्युअल कसं वापरलंय, किती पॉवरफुल वापरलंय, कॉन्टेंट काय लिहिलंय, तो इमोशनली कनेक्ट आहे की नाही, हे खूप मॅटर करतं. सर मला तुम्हाला विचारायचं आहे की आर्ट बॅकग्राऊंड किंवा एखाद्याला ड्रॉइंग येत असेल तर तोच माणूस या फील्डमध्ये येऊ शकतो का? मला असं वाटतं असं काही कंपल्सरी नाहीये की जो आर्ट फील्डचा आज असेल तोच या फील्डमध्ये काम करू शकतो. ज्याचं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग असेल, ज्याला ते ऑब्झर्वेशन व्हिज्युअल थ्रू मांडता चांगलं येत असेल, और जो कस्टमर आहे त्याला काय हवंय आणि ते आपण कसं सोप्या पद्धतीने दाखवू शकतो ते ऑडियन्सला समजेल, हा जो गॅप आहे तो ज्याला नीट सुधारता येत असेल तो. तर ॲज अ व्हिडिओ एडिटर तुमच्याकडे कुठले स्किल सेट असणं गरजेचं आहे? डिझाईनचं नॉलेज असणं पण खूप गरजेचं आहे. आता काय ट्रेंड चालू आहे तो बघणं खूप गरजेचं आहे. आणि पहिला 3 ते 4 सेकंड मध्ये तो ऑडियन्सला अपील झाला पाहिजे आपला व्हिडिओ. तर जितका मोठा असेल व्हिडिओ ते ऑडियन्स ऑटोमॅटिकली बघू शकतो. मॅम तुम्ही शुभमध्ये रायटरच्या पोझिशनवरती आहात, तर राइटर ब्लॉक आला तर तुम्ही काय करता? फर्स्ट थिंग कि जैसे मेरे पास सेट ऑफ टास्क दिए हुए हैं, तो उसमें मुझे जो सबसे सिंपल लगे या मुझे लगे कि ये मैं पहले कर सकती हूँ या फिर उसके लिए मुझे पहले आइडियाज आ रहे हैं तो वो मैं पहले करती हूँ. ग्राफिक डिजाइनिंग हो या कंटेंट राइटिंग, तो उसके लिए मैं इंटरनेट स्टोर करती हूँ जिससे मुझे थॉट्स आ रहे हैं. तर सध्या चाललेले ट्रेंड्स फॉलो करणं तुम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं की स्वतःची सिग्नेचर स्टाईल जपणं? सध्या चाललेल्या ट्रेंडपेक्षा आपली स्वतःची स्टाईल जपणं आणि नवीन क्रिएट करणं जास्त महत्त्वाचं असतं. वेगळं काहीतरी केलं, वेगळं स्टाईल क्रिएट केली तर ते आपला ट्रेंड सगळे फॉलो करतात. ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा ट्रेंड तयार करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तुमची ही प्रगती, ही वाटचाल अशीच पुढे चालत राहू देत आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा.